संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक विधेयकांवर खडाजंगी चर्चा. महिलांना अधिकार देणे हे पापापासून मुक्ती मिळवण्याचे प्रायश्चित्त. पंतप्रधानांचे विरोधकांना सडेतोड उत्तर. संसदेच्या विशेष अधिवेशनात आज देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारी 3 महत्वाची विधेयकं मांडण्यात आली. यात संविधान 131 वी दुरुस्ती आणि सीमांतर विधेयकाचा समावेश आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सरकारची बाजू मांडताना विरोधकांना आरसा दाखवला आहे. प्रधानमंत्री म्हणाले की ही वेळ राजकारण करण्याची नसून राष्ट्र निर्मितीची आहे. विकसित देशाचे स्वप्न केवळ रस्ते आणि रेल्वे पूर्ण करणे नव्हे, तर देशातील 50% महिला लोकसंख्येला धोरण निश्चितीमध्ये सहभागी करून घेतल्यावरच होईल. मोदींनी स्पष्ट केले की आजचा दिवस महिला आरक्षणाला जे अडथळे आले ते दूर करण्यासाठी आणि पापातून मुक्ती मिळवण्यासाठी हा योग्य मार्ग आहे. विशेष म्हणजे क्रेडिट घेण्याच्या वादावरून पंतप्रधान अत्यंत आक्रमक दिसले. ते म्हणाले, मला याचं श्रेय नको. आज जर हे विधेयक मंजूर झालं, विरोधकांना इशारा देत मोदी म्हणाले की आजची महिला ही ओपिनियन मेकर आहे. जे पक्ष या विरोधकांना विरोध करतील त्यांना त्यांचे गंभीर परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतील. काश्मीर ते कन्याकुमारी असा विचार करताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि मतदारसंघाच्या फेररचनेत कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्या यावर मतदान होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या ऐतिहासिक निर्णयाकडे लागले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.